आपण या पॉइंट पर्यंत आलो होतो. नेक्स्ट पॉइंट अजून काही क्लॅरिफिकेशन आहे. एक तर क्लॅरिफिकेशन कशावर आहे तर सेल्स प्रमोशन स्कीम. सो इथे काय म्हटलंय की जसं तुम्ही बघितलं की काय काय इंडस्ट्रीमध्ये ऍज अ सेल्स प्रमोशन फ्री सॅम्पल वगैरे दिली जातात. ओके, म्हणजे जनरली ज्या काही फार्मास्युटिकल कंपनीज असतील. ओके, सो ते काय म्हटलंय, for instance, certain sections of trade and industry, such as pharmaceutical companies, often provide samples to their stockists, etc. किंवा companies announce offers like buy one get one free, buy one soap get one soap free or get etc. etc. सो या केसमध्ये काय म्हटलंय की ऍज पर सेक्शन 7(1)(a) द गुड्स ऑर सर्व्हिसेस विच आर सप्लाइड फ्री ऑफ कॉस्ट विदाउट कन्सिडरेशन असेल तर आपण थोडक्यात ते सप्लाय म्हणून ट्रीट करत नाही, सब्जेक्ट टू सर्टन एक्सेप्शन इन शेड्यूल 1. सो इथे मेन पॉइंट काय आहे तर जी काही फ्री सॅम्पल वगैरे प्रोव्हाइड केली जातील, म्हणजे आता इथे बघितलं तर इथे 2 पार्ट केलेत. एक तर फ्री सॅम्पल म्हणून पार्ट केलाय, म्हणजे जी टोटली फ्री मध्ये प्रोव्हाइड केली जातील, आणि दुसरा काय केलं तर बाय वन गेट वन फ्री सारख्या ज्या ऑफर असतात. ओके, तो तर त्या केसेस मध्ये नक्की जीएसटी ची प्रोव्हिजन काय असेल किंवा जीएसटी ट्रीटमेंट काय होईल. सो सुरुवातीला या 2 म्हणजे फ्री सॅम्पलशी रिलेटेड वगैरे खूप कन्फ्युजन होती, म्हणजे फ्री सॅम्पलवर जीएसटी लागेल की नाही किंवा सप्लाय मध्ये ते कन्सिडर होईल की नाही. सो त्यावर क्लॅरिफिकेशन आलंय. काय दिलंय तर सॅम्पल्स विच आर सप्लाइड फ्री ऑफ कॉस्ट विदाउट एनी कन्सिडरेशन do not qualify as supply under GST except where the activity falls within the ambit of Schedule 1. ओके, सो क्लॅरिफाय काय केलंय की जनरली फ्री सॅम्पल हे म्हणजे सप्लाय मध्ये येणार नाही, कारण काय तर त्याच्यासाठी कन्सिडरेशन काही नाही. पण जिथे ते म्हणजे जर ते बिटवीन रिलेटेड पार्टीज वगैरे अशा डेफिनेशन मध्ये किंवा त्या एक्सेप्शन मध्ये येत असेल शेड्यूल 1चा, ओके, तर ते तुमचं सप्लाय मध्ये येईल फक्त. तर फ्री सॅम्पल साठी लक्षात काय ठेवाल तर इट इज नॉट सप्लाय सब्जेक्ट टू एक्सेप्शन अंडर शेड्यूल 1. आणि नेक्स्ट पॉइंट काय तर बाय वन गेट वन फ्री ऑफर. इट मे अपियर ॲट फर्स्ट ग्लान्स दॅट इन केस ऑफ ऑफर्स लाईक बाय वन गेट वन फ्री, one item is being supplied free of cost without any consideration. In fact, it is not an individual supply of free goods, but in case of 2 or more individual supplies, there is a single price being charged for the entire supply. It can at best be treated as supplying 2 goods for the price of 1. सो इथे क्लॅरिफाय काय केलं की अशा ज्या ट्रान्झॅक्शन असतील बाय वन गेट वन वगैरे, ओके, सो त्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय म्हटलं की अशामध्ये कोणती गोष्ट फ्री मध्ये जनरली म्हणजे दिली जात नाही. जे काही टोटल क्वांटिटीज असतील आपल्या त्यासाठी तुमची एक सिंगल प्राइस चार्ज केली जाईल. सो ते ट्रीट करताना काय ट्रीट करायचंय तर इंडिव्हिज्युअल सप्लाय वेअर सिंगल प्राइस इज चार्ज फॉर एंटायर सप्लाय. ओके, आणि त्या रिगार्डिंग क्लॅरिफाय काय केलंय, टॅक्सेबिलिटी ऑफ सच सप्लाय will be dependent upon as to whether the supply is a composite supply or mixed supply, and the rate of tax shall be determined accordingly. So जनरली त्याची टॅक्स ट्रीटमेंट कशी होईल, ते आयदर कंपोजिट सप्लाय असतील किंवा मिक्स सप्लाय असतील. सो कंपोजिट सप्लाय आणि मिक्स सप्लाय पुढे जाऊन मोर डिटेल मध्ये येईल ते, तेव्हा आपण म्हणजे ते डिस्कस करू कंपोजिट सप्लाय म्हणजे काय किंवा मिक्स सप्लाय म्हणजे काय. ओके, सो कंपोजिट मिक्स सप्लाय नुसार काय ठरेल त्यांचं की फक्त त्यांना कोणता रेट ऍप्लिकेबल होईल तेवढं ठरेल फक्त. नेक्स्ट पॉइंट काय तर आता डिस्कशन कशाबद्दल आहे तर आपण जे शेड्यूल 2 मध्ये म्हणजे सेक्शन 7च्या डेफिनेशन मध्ये बघितलं सप्लायच्या की शेड्यूल 2 मध्ये गव्हर्नमेंटने काही ऍक्टिव्हिटीज क्लॅरिफाय केलंय की एक तर त्या आयदर सप्लाय ऑफ गुड्स असतील किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस असतील, बरोबर. सो मेनली क्लॅरिफिकेशन कोणत्या केसमध्ये जिथे म्हणजे सर्व्हिस टॅक्स मध्ये किंवा वॅट मध्ये जिथे कॉन्फ्लिक्ट होते की नक्की काय की सप्लाय ऑफ गुड्स आहे की सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे.
आणि हे बायफर्गेशन करण्याचं कारण एक मेनली की नक्की कोणता टॅक्स रेट ऍप्लिकेबल होईल ते एक कारण आहे. कारण तुम्ही बघाल की जीएसटीच्या म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जीएसटीचे रेट एकदम 5%, 18%, 28%. ओके, सो ते डिफर कशावरून करतात की नक्की कॅरेक्टर काय आहे सप्लायचं, म्हणजे एक तर गुड्स आहे, सर्व्हिस आहे, किंवा पुढे जाऊन ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे त्यानुसार तुमचा जीएसटी रेट चेंज होतो. तो त्यासाठी हे क्लॅरिफिकेशन करणं जास्त गरजेचं आहे की कोणती ट्रान्झॅक्शन तुमची सप्लाय ऑफ गुड्स असेल आणि कोणती ट्रान्झॅक्शन सप्लाय ऑफ सर्व्हिस असेल. आणि अजून एक ह्याचं एक रिझन म्हणजे पुढे जाऊन अशा पण काही केसेस येतील की काही बेनिफिट्स फक्त सप्लाय ऑफ गुड्सला अवेलेबल असतील किंवा काही बेनिफिट्स फक्त सप्लाय ऑफ सर्व्हिसला अवेलेबल असतील. ओके, सो त्या केसमध्ये हे क्लिअर असणं गरजेचं आहे की जे ट्रान्झॅक्शन आहे एखादं ते नक्की सप्लाय ऑफ गुड्स मध्ये येत आहे किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिस मध्ये येत आहे. ओके, सो इथे एक एक्झाम्पल दिलंय मेनली रेस्टॉरंट सर्व्हिसचं. सो आधी पण आपण बघितलं की रेस्टॉरंटच्या सर्व्हिसमध्ये कसं व्हायचं की त्याच्यात सप्लाय ऑफ गुड्स पण इन्व्हॉल्व होते आणि सप्लाय ऑफ सर्व्हिस पण इन्व्हॉल्व होती. त्यामुळे त्याच्यावर म्हणजे वॅट आणि सर्व्हिस टॅक्स हे दोन्ही टॅक्स ऍप्लिकेबल व्हायचे. ओके, सो अशा गोष्टी जीएसटीच्या अंडर होऊ नयेत, डबल टॅक्सेशन वगैरे, त्यासाठी पण हे जास्त क्लिअर केलेलं आहे की सप्लाय ऑफ गुड्स असेल की सप्लाय ऑफ सर्व्हिस असेल. सो मी डायरेक्ट एक्झाम्पल्सवर येतो की कोणकोणत्या गोष्टीत क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे सप्लाय ऑफ गुड्स आणि सप्लाय ऑफ सर्व्हिसेसचं. सो तुम्ही या पेजवर याल तर इथे पहिलं काय म्हटलंय, ट्रान्सफर. पहिलं एक्झाम्पल बघा काय दिलंय, एनी ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स. ओके, सो हे म्हणजे एक बेसिक एक्झाम्पल दिलंय की जिथे जिथे टायटल इन गुड्स ट्रान्सफर होत असतील तिथे आपण ट्रीट काय करू तर सप्लाय ऑफ गुड्स म्हणून ट्रीट करू. आणि याचं एक्झाम्पल काय दिलंय तर शिवाजी सेल्स रेडीमेड गार्मेंट्स टू हिज कस्टमर. ओके, सो हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपण ट्रीट काय करू तर सप्लाय ऑफ गुड्स. नंतर काय म्हटलंय, एनी ट्रान्सफर ऑफ राईट इन गुड्स ऑर अनडिवायडेड शेअर इन गुड्स विदाउट ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स. तो या पॉइंटला अंडरलाईन करा, विदाउट ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स. सो इथे ट्रान्झॅक्शन काय होतंय की मी गुड्स मधलं टायटल ट्रान्सफर करत नाही, म्हणजे गुड्स मधली प्रॉपर्टी ट्रान्सफर करत नाही कुठे. ओके, जस्ट काय करतोय, राईट टू यूज गुड्स हा म्हणजे ट्रान्सफर करतोय मी. म्हणजे समजा माझं एखादं कसला हायरिंगचं वगैरे असेल, कार हायरिंग किंवा अजून काय असेल, जर मी एखाद्याला राईट टू यूज कार दिला म्हणजे एका दिवसासाठी वगैरे असं असेल. ओके, सो या केसमध्ये तुम्ही बघितलं तर ते टायटल इन गुड्स माझं ट्रान्सफर होत नाही. ओके, होत आहे तर राईट टू यूज गुड्स फक्त ट्रान्सफर होत आहे. सो अशा ट्रान्झॅक्शन कशामध्ये येतील तुमच्या तर सप्लाय ऑफ सर्व्हिस मध्ये येतील. तर याचं एक्झाम्पल बघा काय दिलंय, जिनियस इक्विपमेंट्स लिमिटेड गिव्ज अ मशिनरी ऑन रेंट टू सुहासी मॅन्युफॅक्चरर्स. सो इथे बघितलं तर ही मशिनरी कशावर दिले तर रेंट मध्ये दिले, आणि इथे कुठेही म्हणजे परमनंट ट्रान्सफर किंवा ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स कुठेही होत नाही. नेक्स्ट काय त्यांनी दिलंय, एनी ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स अंडर अन अग्रीमेंट which stipulates that property shall pass at a future date upon payment of full consideration is agreed. तो इथे कोणत्या ट्रान्झॅक्शन इन्क्लूड केलं तर जिथे इन्स्टॉलमेंट मध्ये पेमेंट होतं आणि जेव्हा फुल कन्सिडरेशन पे केलं जाईल तेव्हा ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स पास होईल थोडक्यात. ओके, सो तुम्ही हायर परचेस ऍग्रीमेंट बघितलं तर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये कसं होतं की जेव्हा फुल पेमेंट होतं कन्सिडरेशनचं त्यावेळी टायटल इन गुड्स पास होतं. ओके, अशा ज्या ट्रान्झॅक्शन असतील की जिथे टायटल गुड्स मध्ये ट्रान्सफर होणार आहे पण ऍट अ फ्युचर डेट, सो त्या केस ट्रान्झॅक्शन कशाच्या अंडर येतील तर सप्लाय ऑफ गुड्सच्या अंडर येतील. सो इथे बघितलं तर काय म्हटलंय, ध्रुव कॅपिटल सप्लाइड गुड्स ऑन हायर परचेस बेसिस टू कस्टमर. सो या केस मध्ये पण काय जनरली ऍट अ फ्युचर डेट टायटल पास होतं
आणि दुसरं एक्झाम्पल काय दिलंय, ऑप्टिमा मॅन्युफॅक्चरर्स सप्लाईज टॉईज टू रिटेलर्स ऑन सेल ऑर रिटर्न बेसिस. सो याच्यामध्ये पण काय होतं की टायटल पास होतं बट फ्युचर डेटवर होतं. तर फ्युचर इव्हेंट काय असतो जेव्हा सेल अप्रूव्ह वगैरे होतो. ओके, सो त्या केसमध्ये तुमचे टायटल इन गुड्स ट्रान्सफर होतात. सो एकदा आपण काय काय बघितलं याच्यात, 3 टाइप्स बघितले. एक तर प्युअर ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स बघितलं, जे तुमचं डायरेक्टली सप्लाय ऑफ गुड्स मध्ये येईल. नंतर ट्रान्सफर ऑफ राईट टू यूज गुड्स बघितलं, ते तुमचं कशात येईल तर सप्लाय ऑफ सर्व्हिस मध्ये. ओके, आणि तिसरं ट्रान्झॅक्शन काय तर ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स ऍट अ फ्युचर डेट, ते पण तुमचं कशात येईल तर सप्लाय ऑफ गुड्स मध्ये येईल. तर क्लॅरिफिकेशन कशाला दिलंय तर लँड अँड बिल्डिंग रिलेटेड दिलंय. सो इथे काय म्हटलंय बघा, एनी लीज, टेनन्सी, इजमेंट, लायसन्स टू ऑक्युपाय लँड, लीज अग्रीमेंट फॉर लँड. ओके, सो एखादी मी लँड लीजवर वगैरे देत असेल किंवा रेंटवर देत असेल तर ते तुमचं ट्रान्झॅक्शन कशात येईल तर सप्लाय ऑफ सर्व्हिस मध्ये येईल. रिलेटेड कशाचं म्हटलंय तर लँडचं म्हटलंय, आणि पुढे बघाल तर बिल्डिंग रिलेटेड क्लॅरिफिकेशन दिलंय. इथे काय म्हटलं तर एनी लीज ऑर लेटिंग आउट ऑफ बिल्डिंग इन्क्लुडिंग कमर्शियल, इंडस्ट्रियल और रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स और बिझनेस और कॉमर्स होली और पार्टली. ओके, सो ह्याच्यात जर मी एखादा म्हणजे हाऊस प्रॉपर्टी जर रेंटवर किंवा लीजवर देत असेल तर ते पण तुमचं कसं देईल तर आपलं सर्व्हिस मध्ये. तर इथे एक पॉईंट हायलाइट करा, फॉर बिझनेस और कॉमर्स, म्हणजे जर मी बिझनेस पर्पज साठी देत असेल तर ते तुमचं या ह्याच्यात कन्सिडर होईल. सो याचा एक्झाम्पल काय दिलं, अ शॉप लेट आउट इन अ बिझी मार्केट एरिया. सो या दुसऱ्या पॉइंट मध्ये काय केलंय तर लिजिंग और रेंटिंग ऑफ लँड अँड बिल्डिंग हे या पॉइंट मध्ये कव्हर केलंय, आणि त्या दोन्ही ट्रान्झॅक्शन तुमच्या काय रिपीट होतील तर सप्लाय ऑफ सर्व्हिस. नेक्स्ट क्लॅरिफिकेशन कशाच्या अंडर दिलंय का ट्रीटमेंट ऑर प्रोसेस. सो याच्यात जनरली जे जॉब वर्क एक म्हणजे जॉब वर्कची एक प्रोसेस असते. आता जॉब वर्कची प्रोसेस म्हणजे काय असतं तर मी एखादे गुड्स पाठवले कोणाकडे तरी सर्टन प्रोसेस करण्यासाठी, आणि मग ती प्रोसेस झाल्यावर मी परत ते गुड्स माझ्याकडे घेतो आणि नंतर कोणाला तरी बाहेरला विकतो. ओके, सो ही जी प्रोसेस कॅरी आउट होते त्याला थोडक्यात जॉब वर्क प्रोसेस असं म्हणतात. सो इथे बघा काय म्हटलंय, एनी ट्रीटमेंट ऑर प्रोसेस विच इज अप्लाइड टू अनदर पर्सन्स गुड्स. इथे पण अनदर पर्सन्स गुड्सला हायलाइट करा, म्हणजे अनदर पर्सन्स म्हणजे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या गुड्सवर जे काय प्रोसेस होत असेल त्या ट्रान्झॅक्शनला काय म्हणतात तर जॉबवर ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. जॉबवर ही कन्सेप्ट माहित असेल, म्हणजे माहित होती ना तुम्हाला आधी त्याच्याबद्दल अजून. सो एक्झाम्पल काय दिलंय तर दमानी डाईंग हाऊस डाईज द क्लोथ्स गिवन बाय शुभम टेक्सटाईल लिमिटेड ऑन जॉब वर्क बेसिस. ओके, सो इथे काय शुभम टेक्सटाईल कडून क्लोथ्स सेंड केले जातात कोणाला तर दमानी डाईंग हाऊसला. म्हणजे ही जी एक टेक्सटाईल इंडस्ट्री मधली प्रोसेस आहे डाईंग म्हणून, सो ती जी प्रोसेस कोणाकडून केली जाते तर दमानी डाईंग हाऊस कडून. सो हे जे दमानी डाईंग हाऊस ही जी प्रोसेस करते त्याला काय म्हटलं जाईल तर सप्लाय ऑफ सर्व्हिस म्हटलं जाईल. नेक्स्ट पॉइंट कशाच्या रिलेटेड क्लिअर केलाय तर ट्रान्सफर ऑफ बिझनेस असतो. सो इथे बघा काय काय म्हटलंय, गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ बिझनेस ॲसेट्स आर ट्रान्सफर्ड ऑर डिस्पोज्ड ऑफ बाय ऑर अंडर डायरेक्शन्स ऑफ अ person carrying on the business so as no longer to form part of those assets whether or not for consideration. ओके, सो याच्यात काय काय पॉइंट्स महत्वाचे आहेत तर एक तर बाय ऑर अंडर डायरेक्शन्स ऑफ अ पर्सन कॅरिंग ऑन बिझनेस. ओके, नेक्स्ट पॉइंट काय तर
सो ॲज टू नो लॉंगर फॉर्म पार्ट ऑफ दोज ॲसेट्स. म्हणजे थोडक्यात काय तर परमनंट ट्रान्सफर आहे. नेक्स्ट पॉईंट काय म्हटलंय, वेदर ऑर नॉट फॉर कन्सिडरेशन. ठीक आहे, म्हणजे ह्याचं एक एक्झाम्पल काय म्हणता येऊ शकतो की माझा बिझनेस मशिनरी होती. ओके, आणि नंतर ती जुनी झाली, डेप्रिशिएट झाली पूर्ण, आणि मी जर ते स्क्रॅप म्हणून विकायला जात असेल तर ते तुमचं काय म्हणून ट्रीट होईल, तर सप्लाय ऑफ गुड्स म्हणून ट्रीट होईल. सो याच्यात मेनली 3 म्हणजे कुठे कुठे हायलाइट करायचं, बाय ऑर अंडर डायरेक्शन ऑफ अ पर्सन कॅरिंग ऑन बिझनेस. तर दुसरा मिनिंग काय निघतो, तर परमनंट ट्रान्सफर असलं पाहिजे. आणि तिसरा मिनिंग काय निघतो, तर वेदर ऑर नॉट फॉर कन्सिडरेशन, म्हणजे कन्सिडरेशन असेल किंवा नसेल तरी पण. फक्त इथे एक थोडं कन्फ्युज की जर कन्सिडरेशन ओके, तर ते सप्लायच्या अंडर कधी फॉल होईल, जर आपल्या जे आपण 4 कंडिशन बघितल्या शेड्यूल 1च्या. ITC वाला नाही, ITC, हा ITC मध्ये पहिलं होतं. ITC मध्ये म्हणजे जर ITC घेतलं असेल तर ओके. म्हणजे जनरली काय मिनिंग आहे याचा, की आधी ते सेक्शन 7 प्रमाणे सप्लाय मध्ये आलं पाहिजे, आणि जर ते सप्लाय मध्ये येत असेल तर मग ते सप्लाय ऑफ गुड्स म्हणून क्लासिफाय होईल थोडक्यात. ट्रीट झालं. म्हणजे सुरुवातीला तुम्ही क्रायटेरिया कसं लावाल, तर सेक्शन 7 ची जी डेफिनेशन आहे त्याच्या अंडर ते सप्लाय मध्ये येतंय की नाही हे बघाल आधी, आणि जर ते येत असेल तर मग ते तुमचं सप्लाय ऑफ गुड्स म्हणून ट्रीट होईल. कारण जर तुम्ही अशी एखादी ट्रान्झॅक्शन बघितली की समजा मी प्लांट अँड मशिनरी घेतले, त्याच्यावर मी ITC पण घेतलं नव्हतं, ओके, आणि ती जर मी पुढे जाऊन माझ्या एखाद्या मित्राला ट्रान्सफर केली, आता मित्र तुमचा रिलेटिव्ह मध्ये पण येतो, ओके. सो जर शेड्यूल 1च्या डेफिनेशन मध्ये यायला, म्हणजे शेड्यूल 1च्या पॉइंट्स मध्ये यायला, एक तर काय तर ITC घेतलं असलेलं पाहिजे, ओके, आणि दुसरा एक पॉइंट काय होतात की रिलेटेड पर्सनला ट्रान्सफर केलेली असली पाहिजे. इथे काय हे जे एक्झाम्पल घेतलं मी, त्याच्यात काय तर त्याच्यावर मी ITC पण घेतलं नव्हतं, आणि ते ट्रान्सफर पण कोणाला केले, अदर दॅन रिलेटिव्हला ट्रान्सफर केले. ओके, सो ते तुमचा सप्लाय म्हणूनच येणार नाही, ओके. आणि जर सप्लाय म्हणून येत नसेल तर म्हणजे पुढच्या क्लासिफिकेशनची पण काही गरज नाही, गुड्स आहे की सर्व्हिस आहे. त्याच्यात क्रायटेरिया फक्त हा लक्षात ठेवा की हे जे शेड्यूल 2 मध्ये काय फक्त क्लासिफिकेशन दिलंय, की म्हणजे जिथे जिथे डिस्प्यूट होते तिथे तिथे की आयदर गुड्स असेल किंवा सर्व्हिस असेल. तुम्ही फर्स्ट क्रायटेरिया काय बघाल की सेक्शन 7 प्रमाणे ते सप्लाय मध्ये येते की नाही, म्हणजे सेक्शन 7 जे बेसिक बघितलं ते, आणि विदाउट कन्सिडरेशन, आणि ज्या काही एक्झाम्पल बघितली ती. हा एक पॉइंट होता सांगायचा. तर बिझनेस ॲसेट रिगार्डिंग दुसरं काय पॉइंट दिलाय, तर गुड्स हेल्ड ऑर युज्ड फॉर बिझनेस आर पुट टू प्रायव्हेट यूज ऑर मेड अवेलेबल टू एनी पर्सन फॉर यूज फॉर एनी पर्पज अदर दॅन बिझनेस or under directions of person carrying on the business whether or not for consideration. सो जनरली इथे काय म्हटलंय की पुट टू प्रायव्हेट यूज, म्हणजे नॉट फॉर बिझनेस यूज, पर्सनल यूज साठी जर एखादं मी बिझनेस ॲसेट ट्रान्सफर करत असेल, ओके, आणि ते बघा पर्पज अदर दॅन बिझनेस आणि वेदर ऑर नॉट फॉर कन्सिडरेशन. आणि फक्त आता इथे असं कुठेही नाही म्हटलंय की ते परमनंट ट्रान्सफर असेल किंवा नसेल, ओके. सो या बाबतीत हे थोडं म्हणजे सायलेंट आहे, म्हणजे जर परमनंट ट्रान्सफर नसेल तरी पण मग ते चेक करावं लागेल की ते या डेफिनेशन मध्ये येत आहे की नाही. तुम्ही हायलाइट इथे काय काय करा, तर एक तर पुट टू प्रायव्हेट यूज, नंतर म्हणजे यूज फॉर एनी पर्पज अदर दॅन बिझनेस, म्हणजे तेच आहे. नंतर अंडर डायरेक्शन्स ऑफ पर्सन कॅरिंग ऑन द बिझनेस, आणि नेक्स्ट पॉइंट वेदर ऑर नॉट फॉर कन्सिडरेशन. ओके, सो इथे बघितलं तर इथे क्लासिफाय कशात केलंय ते, तर सप्लाय ऑफ सर्व्हिस मध्ये क्लासिफाय केलंय.
अशा जर तुमच्या ट्रान्झॅक्शन होत असतील, म्हणजे जर एखाद्या पर्सनल यूज साठी जर मी ट्रान्सफर करत असेल बिझनेस ऍसेट, ओके, तर ते कशाच्या अंडर ट्रीट होईल, तर सप्लाय ऑफ सर्व्हिसच्या अंडर. फॉर एक्झाम्पल बघा काय दिलं याचं की Arunodya, a sole proprietor, owns a laptop used for making office presentation. He transfers said laptop to his son for making school project. ओके, सो इथे काय तर लॅपटॉप ही बिझनेस ऍसेट होती आणि त्याने ट्रान्सफर कशासाठी केले, अदर दॅन बिझनेस यूज साठी. सो हे ट्रान्झॅक्शन तुमचं कशाच्या अंडर ट्रीट होईल, हा म्हणजे पर्सनल यूज साठी थोडक्यात, नॉट फॉर बिझनेस यूज. तर हे ट्रान्झॅक्शन कशाच्या अंडर कव्हर होईल, तर सप्लाय ऑफ सर्व्हिसेसच्या अंडर. आणि जर ती जर बिझनेस साठी जर ट्रान्सफर केलं असतं तर ते थोडक्यात सप्लाय ऑफ गुड्स मध्ये आलं, कारण त्या ह्याच्यातून बाहेर पडेल मेनली सप्लाय ऑफ सर्व्हिस म्हणून. पण सप्लाय ऑफ गुड्सला परमनंट हवं ना ट्रान्सफर. हा परमनंट, म्हणजे ह्याच्या ज्या कंडिशन आहेत त्या आधी चेक करायला लागतील, म्हणजे सेक्शन 7 प्रमाणे ज्या काही कंडिशन असतील त्या. नेक्स्ट इज, आता नेक्स्ट काय म्हटलंय, गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ ऍसेट्स ऑफ एनी बिझनेस कॅरीड ऑन बाय अ पर्सन who ceases to be a taxable person shall be deemed to be supplied by him in the course or furtherance of his business immediately before he ceases to be a taxable person. सो या पॉइंटचा अर्थ काय की, म्हणजे मेनली हा पॉइंट कशासाठी आहे की जर एखादं टॅक्सेबल पर्सन असेल, ओके, सो टॅक्सेबल पर्सन असेल तर त्याने काय बिझनेस असेट परचेस करताना त्याचा आयटीसी क्लेम केलं असेल, बरोबर. सो हा जो त्याने बेनिफिट घेतला असेल तो रिव्हर्स करण्यासाठी त्यांनी काय म्हटलंय की जर एखादा टॅक्सेबल पर्सन असेल आणि ही सीजेस टू कॅरी ऑन द बिझनेस, म्हणजे त्याचा बिझनेस जर बंद झाला, ओके, आणि तर ज्यावेळी बिझनेस बंद होईल त्यावेळी काय ट्रीट केलं जाईल की ज्या काही त्याच्या बिझनेसच्या ऍसेट असतील त्यांना काय म्हटलं जाईल, शॅल बी डीम टू बी सप्लाइड बाय हिम इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. मी काल तर इथे काय म्हटलंय की शॅल बी डीम टू बी सप्लाइड, म्हणजे हे थोडक्यात काय तर डिमिंग प्रोव्हिजन आहे, म्हणजे इथे असं कुठेही म्हटलं नाही की ऍक्च्युअल सेल झालंय किंवा नाही झालंय. ओके, सो इथे मेनली काय की एखादा जर टॅक्सेबल पर्सन आहे आणि ही सीजेस टू बी अ टॅक्सेबल पर्सन मेनली, तर त्या केसमध्ये काय म्हटलं जाईल, शॅल बी डीम टू बी, म्हणजे ज्या काही ऍसेट असतील त्या बिझनेसमध्ये त्यांना काय ट्रीट केलं जाईल, तर डीम टू बी सप्लाइड बाय हिम इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. ओके, सो इथे मेनली हायलाइट करण्याची गोष्ट काय तर बाय अ पर्सन हू सीजेस टू बी अ टॅक्सेबल पर्सन. मेनली फर्स्ट क्रायटेरिया काय तर तो एक सुरुवातीला तर टॅक्सेबल पर्सन असला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट काय असेल तर ही सीजेस टू बी अ टॅक्सेबल, सीजेस टू बी अ टॅक्सेबल पर्सन म्हणजे ह्याचा जनरल मिनिंग काय होतं की बिझनेस त्याचा वाइंड अप करतो किंवा बिझनेस बंद करतो. ओके, आणि नेक्स्ट पॉइंट हायलाइट काय कराल तर डीम टू बी सप्लाइड बाय हिम. सो याचं एक्झाम्पल बघा काय दिलंय, अरुण अ ट्रेडर इज वाइंडिंग अप हिज बिझनेस, एनी गुड्स लेफ्ट इन स्टॉक शॅल बी डीम टू बी सप्लाइड बाय हिम. म्हणजे ते काय, अरुण ट्रेडर आहे आणि तो बिझनेस बंद करतोय आपला, तर त्याच्या स्टॉक मध्ये जे काय असतील गुड्स ते काय तर डीम टू बी सप्लाइड, इथे पण काय म्हटलंय तर डीम म्हटलंय. ओके, ऍक्च्युअल सेल करतोय की नाही ते रिस्पेक्टिव्ह आहे, फक्त हा जो आधी जर त्याने आयटीसीचा बेनिफिट घेतला असेल तर ते ही प्रोव्हिजन अप्लाय होईल त्याला. आता इथे तुम्ही बघितलं की इथे आपला काय होतं की जर आयटीसीचा बेनिफिट घेत असेल मी आणि जर परमनंट ट्रान्सफर करत असेल विदाउट कन्सिडरेशन, तर ते माझं जनरली सप्लाय म्हणून येतं. सो त्या सगळ्या गोष्टी आधी कन्सिडर होतील की ते सेक्शन 7च्या अंडर कुठे येतंय की नाही येतंय. ओके, आणि त्यानंतरच तुमचं एक क्लासिफिकेशन ठरेल
सप्लाय ऑफ गुड्स किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. ह्याचं एक्सेप्शन बघा एक काय दिलंय, जर बिझनेस इज ट्रान्सफर्ड ॲज अ गोईंग कन्सर्न टू अनदर पर्सन, आणि दुसरं एक्झाम्पल काय दिलंय, बिझनेस इज कॅरीड बाय अ पर्सनल रिप्रेझेंटेटिव्ह हु इज डीम टू बी अ टॅक्सेबल पर्सन. म्हणजे माझा बिझनेस बंद होतोय पण तो पुढे एकतर गोईंग कन्सर्न म्हणून कोणाला तरी ट्रान्सफर होतोय, आणि दुसरं काय दिलंय की बिझनेस इज कॅरीड ऑन बाय पर्सनल रिप्रेझेंटेटिव्ह हु इज डीम टू बी अ टॅक्सेबल पर्सन. म्हणजे अशी दोन एक्सेप्शन दिलेत की ज्या केसमध्ये जर बिझनेस माझा पुढे जर कॅरी होत असेल, ओके, सो जर पुढे कॅरी होत असेल तर हे डीम्ड सप्लाय जी कन्सेप्ट आहे ते अप्लाय होणार नाही त्या केसमध्ये. सो ही दोन एक्सेप्शन आहेत त्याला, की जर बिझनेस पुढे जाऊन कॅरी होत असेल तर ही जी डीमिंग प्रोव्हिजन आहे ती अप्लाय होणार नाही. नेक्स्ट बघा काय म्हटलंय तर रेंटिंग ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी. आता जनरली बघितलं तर आधी पण एक लँडचं एक्झाम्पल कव्हर झालंय, आणि इथे काय म्हटलंय तर इमूव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे लँड, बिल्डिंग ऑफकोर्स येईलच त्याच्यात, आणि अजून जर एखादी अशी कोणती इमूव्हेबल प्रॉपर्टी असेल, ओके, म्हणजे समजा एखादं मशीन आहे की जे म्हणजे मूव्ह करणं इतकं पॉसिबल नाहीये, ओके, सो त्याचं जे रेंटिंग वगैरे असेल ते पण तुमचं म्हणजे या इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या पॉइंट मध्ये कव्हर होईल. त्याच्यात पार्ट्स काय दिले, पहिलं काय दिलंय, रेंटिंग ऑफ अ कमर्शियल कॉम्प्लेक्स. नंतर काय दिलंय तर प्रिसेंट्स ऑफ अ रिलिजियस प्लेस, म्हणजे देऊळ वगैरे असतं आणि त्याच्या जर प्रिमायसेस एखाद्या कार्यक्रमासाठी रेंट वगैरे केल्या असतील, ओके. नंतर रेंटिंग ऑफ प्रॉपर्टी टू अन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, म्हणजे एखाद्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनला जर एखादी प्रॉपर्टी रेंट केली असेल तर, किंवा परमिटिंग यूज ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी फॉर प्लेसिंग बिल्डिंग ऑफ डिस्पेन्सिंग मशीन, म्हणजे काही मशीन प्लेस करण्यासाठी जर एखादी प्रॉपर्टी आपण रेंटवर देत असू, ओके, तर ते तुमचं कसं सप्लाय ऑफ सर्व्हिस मध्ये येईल थोडक्यात. म्हणजे ह्याच्यात इतकं काय असं कन्फ्युजन नाही, कारण रेंटिंग हा महत्वाचा शब्द आहे, आणि जनरली सगळे जे रेंटिंग ट्रान्झॅक्शन असतील तुमची ती कशात कव्हर होतात तर सप्लाय ऑफ सर्व्हिस मध्ये कव्हर होतात. सर्व्हिस. Point is construction of complex building, civil structure, etc. सो हे एक जरा एक महत्वाचं ट्रान्झॅक्शन आहे. याच्यात काय म्हटलंय तर कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स बिल्डिंग, सिव्हिल स्ट्रक्चर or a part thereof, including a complex or building intended for sale to a buyer, wholly or partly, except where the consideration has been received after issuance of completion certificate where required by the competent authority or after its first occupation, whichever is earlier. ओके, सो ह्याच्यात मेन पॉइंट काय काय आहेत तर, एक तर काय म्हटलंय कन्स्ट्रक्शन कोणत्या हेतूने केलंय, इंटेंडेड फॉर सेल टू अ बायर. ओके, म्हणजे मी जे कन्स्ट्रक्शन ते पुढे जाऊन मी बायरला सेल करणार आहे, ते एखादं युनिट रेसिडेन्शियल फ्लॅट असेल किंवा शॉप वगैरे असेल, ओके. आणि ह्याचं एक एक्सेप्शन दिलंय, ते फक्त आपण एकदा जरा ब्रीफली बघू. एक्सेल दिसतंय का आता? ओके, सो आधी आपण नक्की काय काय पॉइंट आहे त्याच्यात ते एकदा समजून घेऊ आणि मग प्रोव्हिजनवर जाऊ. एक तर आता बघितलं तर ह्याच्यात दोन इव्हेंट काय दिलेले आहेत तुमच्या नोट्स मध्ये बघितलं तर, एक तर इश्युअन्स ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हटलंय आणि दुसरं काय म्हटलंय तर फर्स्ट ऑक्युपेशन. आता हे दोन जनरल इव्हेंट दिलेत. आता इश्युअन्स ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेट हा काय पार्ट असतो की एखादी म्हणजे बिल्डिंग वगैरे कम्प्लीट झाली की जनरली
आर्किटेक्चर कडून किंवा म्युन्सिपालिटी कडून वगैरे कम्प्लिशन सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे हा प्रोजेक्ट कम्प्लीट झालाय तुमचा अशा आहे तुम्ही. आणि फर्स्ट ऑक्युपन्स म्हणजे काय म्हटलंय की कदाचित काय होऊ शकतं की म्हणजे हे सर्टिफिकेट मिळायच्या आधी जर काही लोक राहायला येत असतील त्या बिल्डिंग मध्ये, ओके, सो तो तुमचा इव्हेंट काय होईल, तो ऑक्युपेशनचा इव्हेंट होईल. तो हे काय आता जसं मी जसं लिहितोय तसं म्हणजे आधी एकदा बघा आणि मग लिहून घ्या. सो इथे दोन इव्हेंट आहेत तुमचे, तर इश्यू ऑफ completion सर्टिफिकेट आणि दुसरं काय म्हटलंय तर फर्स्ट ऑक्युपेशन. ओके. सो समजा जनरली आता कन्सिडरेशन साठी आपल्याला लिमिट कोणती बघायची आहे की इथे जर तुमच्या पुस्तकात गेला तर काय म्हटलंय, except where the entire consideration been received after issuance of completion certificate or after its first occupation, whichever is earlier. Okay. हा, सो आधी आपल्याला फाइंड आउट काय करायला लागेल की ह्याच्यातला अर्लियर इव्हेंट कोणता असेल तो आधी आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. ओके. आणि नंतर आपण काय चेक करू की माझ्या जे समजा मी एखादा फ्लॅट घेतलाय 30 लाखाला, ओके, आणि त्याची इश्यू ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेटची डेट समजा 1 जानेवारी 2020 आहे, ओके, आणि फर्स्ट ऑक्युपेशनची समजा डेट आहे 1 एप्रिल 2020, ओके. आणि जर माझं कन्सिडरेशन मला करतोय ते पे करतोय 1 मे 2020, ओके. सो इथे आपण आधी काय चेक करू की ह्याच्यातला कोणता इव्हेंट आधी टुक प्लेस होतोय. तो इथे बघितलं कम्प्लिशन सर्टिफिकेट कधी इश्यू झालं तर 1/1/20 ला इश्यू झालं, 1 जानेवारी. ओके. आणि फर्स्ट ऑक्युपेशन कधी आहे, 1 एप्रिल. तो त्यातलं अर्लियर म्हटलं म्हणजे ह्याच्यातलं अर्लियर कोणती डेट येईल माझी तर 1/1/20 ही डेट, 1 जानेवारी. ओके. आणि जर माझं एंटायर कन्सिडरेशन इथे नीट लक्षात आहे, एंटायर कन्सिडरेशन हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे जर माझं पूर्णच्या पूर्ण जर 30 लाख जर मी बिल्डरला 1 जानेवारी 2020 नंतर देत असेल, ओके, तर तुमच्या या ज्या ट्रान्झॅक्शन असतील त्या तुमच्या शेड्यूल 3 मध्ये येतात. आणि शेड्यूल 3 मध्ये काय तर थोडक्यात निगेटिव्ह लिस्ट आहे आपली, ओके. म्हणजे त्या तुमच्या नायदर ट्रीटेड एज सप्लाय ऑफ गुड्स नायदर ट्रीटेड एज सप्लाय ऑफ सर्व्हिस, ओके. सो अशा ज्या ट्रान्झॅक्शन असतील म्हणजे जिथे एंटायर कन्सिडरेशन तुमचं याच्यातल्या अर्लियर डेटच्या नंतर मिळत असेल त्या तुमच्या शेड्यूल 3 च्या मध्ये येतील. आणि जर समजा आता हेच एक्झाम्पल आहे समजा आणि इथे फक्त मी डेट चेंज करतो, समजा 31 डिसेंबर 2020 आणि 31 डिसेंबर 2019, आणि या डेटला समजा जरी मी 5 लाख जरी दिले असेल, ओके, तरी मग ते माझं सप्लाय मध्ये कन्सिडर होईल थोडक्यात. आणि ते तुमचं कशात येईल तर सप्लाय ऑफ सर्व्हिस मध्ये येईल. आपण परत एकदा प्रॉब्लेम होतो आणि परत एकदा एक्झाम्पल वर येऊया. नोट्स दिसतात ना आता, ओके. सो इथे बघा काय म्हटलंय, कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स बिल्डिंग सिव्हिल स्ट्रक्चर ऑर अ पार्ट देअर ऑफ इन्क्लुडिंग अ कॉम्प्लेक्स ऑर बिल्डिंग इंटेंडेड फॉर सेल टू अ बायर. सो पहिल्यांदा इथे हायलाइट करा इंटेंडेड फॉर सेल टू अ बायर, ओके. सो आधी एक्सेप्शन पार्ट सोडून द्या. जर माझी अशी सर्व्हिस असेल की मी एखादा फ्लॅट कन्स्ट्रक्ट करतोय, बांधतोय आणि पुढे जाऊन तर एखाद्या बायरला विकतोय,
तर माझं ते काय म्हणून ट्रीट होईल, तर सप्लाय ऑफ सर्व्हिस म्हणून ट्रीट होईल. हम्म. ओके. आणि ह्याचं एक्सेप्शन काय दिलंय की जर माझं एंटायर कन्सिडरेशन मी ते जे 2 इव्हेंट म्हटले कोणते, तर इश्यू ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेट Issuance of किंवा फर्स्ट first ऑक्युपेशन, ह्याच्यातला अर्लियर आधी बघायचा. आणि जर माझं एंटायर कन्सिडरेशन हे त्याच्यातल्या अर्लियर इव्हेंटच्या नंतर जात असेल पूर्णच्या पूर्ण, हम्म. तर ते तुमचं काय तर एक्सेप्शन आहे थोडक्यात. हम्म. तर जर एंटायर कन्सिडरेशन नंतर मिळत असेल तर ते तुमचं शेड्यूल 3 मध्ये जाईल, निगेटिव्ह लिस्ट मध्ये. आणि हम्म. म्हणजे मग ते सप्लाय मध्ये येणार नाही कुठे. हम्म. इथे एक्झाम्पल बघा काय दिलंय. राठी बिल्डर्स हॅज कन्स्ट्रक्टेड individual residential unit for agreed consideration of rupees 1.2 crore per unit. Rupees 90 lakh per unit were received before issuance of completion certificate by the competent authority and balance after consideration. ओके. सो तुम्ही काय बघितलं तर फ्लॅटची किंमत किती आहे, तर 1.2 करोड. आणि 90 लॅक्स हे कधी इश्यू होत आहे, कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळायच्या आधी. ओके. कम्प्लिशन सर्टिफिकेटच्या आधी मिळतात आपल्याला. तर तुम्ही सांगा की अशा केस मध्ये हे आपलं सप्लाय ऑफ सर्व्हिस मध्ये ट्रीट म्हणजे येईल की शेड्यूल 3 मध्ये जाईल, म्हणजे निगेटिव्ह लिस्ट मध्ये जाईल. नाही, सप्लाय ऑफ सर्व्हिस येईल. बरोबर. कारण ह्याचं रिझन काय की हे जे पार्ट कन्सिडरेशन आहे 90 लॅक्स, ते कधी मिळालंय मला की इश्युअन्स ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेटच्या आधी मिळालं. आधीच. ह्याच्यात येईल. आता इथे जनरल काय काय डेफिनेशन दिल्यात की कन्स्ट्रक्शन म्हणजे काय काय येतं. तर कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय इन्क्लूड केलं, तर ऍडिशन, अल्टरेशन, रिप्लेसमेंट ऑर रिमॉडेलिंग ऑफ एनी एक्झिस्टिंग सिव्हिल स्ट्रक्चर. म्हणजे असं नाहीये की पूर्णच्या पूर्ण एखादी नवीन बिल्डिंग बांधणं, की समजा एखादं घर असेल आणि जर मी त्याचा नेक्स्ट फ्लोअर वगैरे बांधत असेल, ओके, किंवा जर त्याच्यात काही म्हणजे ऍडिशन किंवा अल्टरेशन करत असेल, अल्टरेशन म्हणजे थोडक्यात रिनोव्हेशन वगैरे, ओके. सो त्या ट्रान्झॅक्शन पण तुमच्या कन्स्ट्रक्शनच्या डेफिनेशन मध्ये इन्क्लूड होतील. ओके. आणि कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे बघा काय दिलंय, तो मीन्स द गव्हर्नमेंट or any authority authorized to issue completion certificate under any law for the time being in force, and in case of non-requirement of such certificate from such authority from any of the following. म्हणजे त्या काय काय इन्क्लूड होतील तुमचे, तर एक तर आर्किटेक्ट होईल, चार्टर्ड इंजिनियर जो असेल तो इन्क्लूड ह्याच्यात. नेक्स्ट होईल तर लायसन्स सर्वेअर जो कोण असेल, लायसन्स सर्वेअर ऑफ द रिस्पेक्टिव्ह लोकल बॉडी ऑफ द सिटी ऑर टाउन ऑर विलेज. सो कॉम्पिटंट ऑथॉरिटी मध्ये जनरल काय येईल, तर तुमचा आर्किटेक्चर वगैरे असेल किंवा सिव्हिल इंजिनियर असेल. सो ते तुमचे इन्क्लूड होतील. हा पॉइंट कळलाय सगळ्यांना की याच्यात कुठे काही फक्त याचं म्हणजे चार्ट वगैरे काही ड्रॉ करायचं म्हणजे करायला असं वाटतंय का तुम्हाला? कारण हे असं थोडं कॉम्प्लेक्स आहे थोडी प्रोव्हिजन, त्यामुळे जर आपण चार्ट ड्रॉ केला तर तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवायला इझी जाईल. तुम्हाला नवीन मीटिंग लिंक